नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज तुमच्याकरता घेऊन आलो एक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. स्विंग ट्रेडिंग खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना आवडतावाला टॉपिक आहे. खूप जास्त लोकं स्विंग ट्रेडिंग करतात. तर याच्यात आपण शिकणार आहोत एक MACD बेस्ड स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. MACD म्हणजे काय? मूव्हिंग ॲव्हरेज, कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. जेव्हा आपण MACD हा टूल, हा इंडिकेटर वापरतो, हा खूप सारे लोकं वापरतात. म्हणजे हा एक टॉप इंडिकेटर आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे टॉप 3मध्ये तरी येतच असेल किंवा टॉप 5मध्ये येत असेल. तुम्ही पण जर MACD वापरत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की हे तुमचं आवडतं इंडिकेटर आहे. तर चला लवकरच याचे रूल समजून घेऊ आणि चार्टवरती जाऊन बघू पण की हे कसं आपण करू शकतो किंवा हे स्ट्रॅटेजीचे नियम कसे लागू करू शकतो. यासोबतच हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण की मी तुम्हाला याचं एक स्क्रीनर पण बनवून दाखवणार आहे स्कॅनएक्सवर. त्या स्क्रीनरची लिंकही आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याकरता देऊन टाकणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. MACD म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज, कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. मूव्हिंग ॲव्हरेजेस खूप लोकं वापरतात. मूव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये काय आहे, आपण 2 मूव्हिंग ॲव्हरेजेसमधला डिफरन्स काढतो आणि MACD जो गॅरल्ड ॲपलनी बनवला होता, त्यांनी पण 12 आणि 26 या 2 मूव्हिंग ॲव्हरेजेसमधलं डिफरन्स कॅल्क्युलेट करून स्ट्रेंथ काढण्याचा प्रयत्न केला. की ती स्ट्रेंथ काढू आणि बघू की केव्हा बाय सिग्नल आणि सेल सिग्नल जनरेट होईल. त्यांनी मग नंतर ह्या MACDचा जो कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचा डिफरन्स होता त्याचाही एक सिग्नल लाईन बनवली. तो 9 सिग्नल लाईन होती. म्हणून MACDमध्ये एक इनबाउंड बुलिश आणि बेरिश सिग्नल्स येतात. एकदमच सोपा इंडिकेटर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे चार्टवर कसा लावायचा. पहिले मी तुम्हाला चार्टवर MACD सिग्नल लावून दाखवतो. त्याची क्रॉसवर सिग्नल्सही दाखवतो की बाय आणि सेल क्रॉसवर कसे दिसतात कुठल्या चार्टवर. आणि मग आपण स्टॉक शोधून बघूया. कुठल्या पण स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये तरी, की तुम्हाला स्टॉक फिल्टर करता आले पाहिजे. तुमच्याकडे असं स्कॅनर हवं जो तुम्हाला रेडीमेडली एक लिस्ट काढून देईल की हे स्टॉक्समध्ये तुमचे क्रायटेरिया फुलफिल होत आहे. कारण की स्विंग ट्रेडिंगमध्ये ते महत्त्वाचं आहे. जेव्हा केव्हा आपण स्कॅल्पिंग करतो, आपण एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सवर, एखाद्या पर्टिक्युलर ऑप्शनवरती काम करतो. आपल्या नजरेसमोर तो असतो. पण स्टॉक्समध्ये माहिती नसतं की नक्की आपले क्रायटेरिया कुठल्या स्टॉकमध्ये केव्हा फुलफिल होतात आहे. म्हणूनच आपल्याकरता गरजेचं आहे एक स्क्रीनर. यामध्ये आपण तो स्क्रीनर बनवतो आहे आणि आपण तो स्क्रीनरही बघूया. तर चला चार्टवर जाऊ. मी तुम्हाला चार्टवर दाखवतो. तर चार्टवरती मी आता ऑलरेडी MACD लावला आहे, पण तुम्हाला एकदा परत लावून दाखवतो. तुम्हाला काय करायचं, डेली टाईम फ्रेमवरती इथे इंडिकेटर्समध्ये जायचं. चार्टवर इंडिकेटर्समध्ये गेल्यावर MACD असं सर्च करायचं. हा जो इंडिकेटर येईल हा फक्त ॲप्लाय करायचा आहे. ॲप्लाय केल्यावर तुम्हाला खाली दिसतं हा इंडिकेटर ॲप्लाय झाला आहे. आपले कंडिशन्स काय आहेत, जेव्हा केव्हा ह्या MACDनी बघा इथे क्रॉसओव्हर दिला आहे, ही ब्लू लाईन ऑरेंज लाईनला क्रॉस करते, तेव्हा आपण म्हणू की इथे बाय केलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा हे MACD वरतून खाली क्रॉस करेल, याला आपण बेरिश क्रॉसओव्हर म्हणतो, इथे आपण सेल करून दिलं पाहिजे. मुख्यतः बरेच लोक स्विंग ट्रेडिंगमध्ये बाय ओनली स्ट्रॅटेजीजमध्ये काम करतात. म्हणजे लाँग ओनली स्ट्रॅटेजी, ज्याच्यात आपण म्हणतो आपण पूर्वी बाय करतो, पहिले बाय आणि मग आपण सेल करू. तर म्हणून आपण बाईंग स्ट्रॅटेजी बनवतो आहे. तर स्कॅनएक्सवरती आपण असे स्टॉक शोधून बघूया ज्यांनी आज सिग्नल दिला असेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला लगेच ते स्टॉक समोर कळतील आणि आपण त्यावरती आपले ट्रेडिंग डिसिजन्स घ्यायला लवकर तयार असू. तर या स्टॉकमध्ये तर बघा खूप पूर्वी इथे सिग्नल आलेला होता 15,900च्या आसपास. त्यानंतर 7-8 दिवस झालेत स्टॉक तिथे बाजूलाच आहे. आजही तो वरती जायचा प्रयत्न करतो, पण बाय सिग्नल तर होता. असाच आत्ता कुठला स्टॉक आहे ज्यात हा सिग्नल रेडी झाला आहे. तर याकरता स्कॅनएक्सवर जाऊया. मी एक सिग्नल बनवला आहे तो तुम्हाला दाखवून देतो आणि एक नवीन बनवूनही दाखवतो. माझ्यासोबत तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुमचाही स्कॅनएक्स ओपन करा आणि एक स्क्रीनर बनवून बघा. MACD मोमेंटम बुलिश हा मी बनवलेला आहे. याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण बघा की काय कंडिशन्स आहे. आपल्या कंडिशन काय की जेव्हा केव्हा MACD क्रॉसओव्हर होतो, मी तुम्हाला इथे दाखवला, त्यासोबत जर तुम्हाला दिसत असेल तर MACDचा जो हिस्टोग्राम आहे मागे, हिस्टोग्राम काय, या ज्या MACD लाईन आणि सिग्नल लाईनमधला जो डिफरन्स आहे ना, तो हिस्टोग्राम असतो. जर तुम्ही बघाल जेव्हा केव्हा MACD लाईन सिग्नल लाईनला क्रॉस करते, हा तुमचा हिस्टोग्राम 0वरनं टर्न होऊन 0च्या वर जातो. म्हणजे आदल्या दिवशी 0च्या खाली असतो हिस्टोग्राम, दुसऱ्या दिवशी हिस्टोग्राम 0च्या वर जातो. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. तुम्ही जर इथे बघू शकत असाल, हे मागे जो तुम्हाला ग्राफ दिसतोय हा हिस्टोग्राम आहे MACDचा. इथे जर तुम्ही लक्ष द्याल, जिथे हा क्रॉसओव्हर झाला आहे तिथे हे ग्रीनवरती एक बार आलेला आहे, तोच 0च्या वर आलेला आहे. म्हणूनच आपण अशी कंडिशन बनवतो ज्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की कुठल्या स्टॉकमध्ये आज हिस्टोग्राम ग्रीन झाला आहे. तर त्याकरता त्या कंडिशन मी इथे लावल्या आहेत. आपण परत हा स्क्रीनर बनवून बघूया. तर यात काय मी केलं आहे, पहिले प्रिवियस हिस्टोग्राम लेस दॅन 0 आणि आत्ताचा हिस्टोग्राम ग्रेटर दॅन 0.
क्लोज ठेवला आहे. चला एक काम करू, क्रिएटवर जाऊ आणि एक नवीन क्रिएट करून बघूया सेम स्क्रीनवर बनवू शकतो का आपण. क्रिएटमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, स्कॅनएक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर इथे ॲड फिल्टर्सवर जायचं आहे. ॲड फिल्टर्समध्ये तुम्ही टेक्निकल इंडिकेटर्समध्ये जा आणि तुम्हाला MACD हिस्टोग्राम दिसेल. MACD हिस्टोग्रामवर क्लिक करा, ॲप्लाय करा. आता जो हिस्टोग्राम ॲप्लाय झाला आहे, पण आता अशी तो वरती आला आहे आपल्याकडे, आपल्याला त्याच्या कंडिशन चेंज करायला लागेल. आता हे पहिले काय करायचं, प्रिव्हियस करायला लागेल आपल्याला, कारण की मला पहिले कालचा हिस्टोग्राम 0च्या खाली हवा आहे. म्हणून मी पहिले याला प्रिव्हियस केलं आणि मी याची मॅक्स लेवल 0 केली. म्हणजे काय झालं, मायनसपासून 0पर्यंत जो कालचा हिस्टोग्राम असेल ते सगळे स्टॉक्स मला हवे. इथे मी बाहेर क्लिक केलं, मला आता हे सगळे स्टॉक्स सापडले ज्यांचा काल हिस्टोग्राम 0च्या खाली होता. आता मला असे स्टॉक्स हवे, कारण की इथे बघा अजूनही 1656 स्टॉक दिसतात आहे, पण मला एवढे स्टॉक्स नाही बघायचे. स्कॅनर बनवायचं माझं महत्त्वाचं कारणच हे आहे की मला ते स्टॉक्स, कमीत कमी स्टॉक्सचे चार्ट बघता यावे आणि आत्ता कंडिशन कुठे फुलफिल होते ते बघता यावं. परत मी अजून एक कंडिशन ॲड करेल, टेक्निकल इंडिकेटर्समध्ये जाईल, MACD हिस्टोग्राम सिलेक्ट करेल. परत आता मी करंट कॅन्डलचं त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर इथे करंट कॅन्डल बाय डिफॉल्ट आहे. आता मला जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती 0 हवी आहे. म्हणजे आजचा हिस्टोग्राम हा 0 कमीत कमी आहे किंवा त्याच्यावरती आहे, म्हणजे मला पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर भेटलेत. आता या 2 कंडिशन लावल्यामुळे मला काय कळालं, या सगळ्या स्टॉक्समध्ये पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर झालेला आहे. एक दुसरी कंडिशन मी लावणार आहे, ती आहे क्लोजिंग प्राईसची. मला असं पण बघायचं की आजचा जो क्लोजिंग होता, कारण की मी हे डे एंड नंतर करणार आहे, आजचा जो क्लोजिंग होता तो कालच्या क्लोजिंगच्या वर आहे. म्हणून मी ॲड फिल्टरमध्ये जाऊन इथे प्राईजमधनं मी क्लोज घेणार आहे. क्लोजमध्ये मी हे करेल आणि मी या क्लोजमध्ये जाऊन आता काय करणार आहे, ॲडव्हान्सवर क्लिक करेल. ॲडव्हान्सवर मला हवं आहे मोर दॅन. हा क्लोज कशापेक्षा जास्त पाहिजे, क्लोजपेक्षा. कुठला क्लोजपेक्षा, कालच्या. त्याला मी प्रिव्हियस करतो. म्हणून काय झालं, क्लोज करंट कॅन्डल इज मोर दॅन क्लोज प्रिव्हियस डे. वरती बघाल तर तुम्ही हे डे म्हणजे आपण 1 डे टाईम फ्रेमवर हे सगळं काम करतो आहे. आता हे केल्यानंतर माझ्यासमोर राहतात 24 स्टॉक. या 24 स्टॉक्समधनं पण मला सगळे स्टॉक्स नाही ट्रेड करायचे. सगळ्यात महत्त्वाचे 2 आपण याच्यात कंडिशन अजून लावू शकतो. मी त्यातली एक तर लावतो आहे, दुसरी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे सिलेक्ट करू शकता. मला हवं आहे की मार्केट कॅप जो आहे तो, मी इथेच मार्केट कॅप असतो बाय डिफॉल्ट. हे बघा मार्केट कॅप आहे, मी तर मार्केट कॅपमध्ये जातो आणि मिनिमम मार्केट कॅप 1000 करोड तरी करून घेते. म्हणजे मला अशा कंपन्या हव्या आहे ज्या मिनिमम 1000 करोडच्या वरच्या आहेत. खूप छोट्या कंपनीजमध्ये मला जायचं नाही, कारण की त्याच्यात लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असू शकतो, तिथे व्हॉल्यूम कमी असण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी 1000 जसं करतो मार्केट कॅपला. आता तुम्हाला दिसेल की इथे माझ्यासमोर 10 स्टॉक्स आले आहेत. म्हणजे मी साधारण 2200 स्टॉक्सपासून सुरू केलं, मग मी 1600 स्टॉक्सवर आलो, आता 10 आहेत. आपल्याला काय करायचं आहे, इथे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, आपण स्टॉकवर गेलो तर इथे ट्रेडिंग व्ह्यूचा सिम्बॉल दिसेल. आपण जाऊन बघू शकतो की त्या स्टॉकमध्ये खरंच या कंडिशन फुलफिल होत आहे का नाही. चला, ॲस्ट्राझेनेका हा स्टॉक आलेला होता, मी यावर क्लिक करून बघतो. तर बघूयात, कालचा क्लोज हा परवाच्या क्लोजपेक्षा वरती, ही कंडिशन आपली फुलफिल आहे. ही 1000 करोडच्या वरची कंपनी तर आहेच. आणि आता बघूया, बघा आपल्याला यांनी क्रॉसओव्हर पण दिलेला आहे फ्रेश. तर याच्याप्रमाणे माझ्याकडे इथे MACD प्रमाणे बाय सिग्नल जनरेट झालेला आहे. मला हा स्टॉक स्विंग ट्रेडिंग करता माझ्याकडे उत्तम आहे. हा मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवेल, कारण की माझ्याकडे असे 10 स्टॉक आहे. मला 10चे 10 स्टॉक बघायचे. होऊ शकेल तुम्ही एका वेळेस 2 किंवा 3 स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर तुम्ही 10 स्टॉक तुमच्या चार्टच्या वॉचलिस्टमध्ये लावा. परत 10चे 10 रिव्ह्यू करा आणि मग बघा की कुठले ते टॉप 3 स्टॉक्स आहे जे तुमच्या बाकीच्या पण क्रायटेरियामध्ये फुलफिल होतात. हा फक्त एक कंडिशन झाला, मी तुम्हाला माझ्याकडनं दिलेली एक कंडिशन आहे, एक स्कॅनर आहे. यात तुम्ही तुमचे पण जे तुम्हाला आवडतात ते इंडिकेटर लावा. ते लावून तुम्ही पण चेक करा की टॉप 3 कुठले तुम्हाला चूज करता येतात. 10चे 10 आपण नाही ट्रेड करू शकत, रोज 10 नाही चालणार आपल्याला ट्रेड करायला. तुम्हाला याच्यातनं टॉप 3, टॉप 2, टॉप 4 जे तुमच्या रिस्क मॅनेजमेंटला, तुमच्या पोर्टफोलिओ साईजला सूट करत असेल ते चूज करायला लागणार आहे. असे आपण स्टॉक सिलेक्ट करतो. चला अजून एक स्टॉक बघूया. हा पुढचा बाटाही दिसतो, त्यातही क्लिक करू. इथे डेली टाईम फ्रेमवर बघू, तुम्हाला MACD बाय देतोय, पण मला हा जो क्लोजिंग आहे अजून क्लोजिंग तसा दिसत नाही आहे, जो कालच्या क्लोजपेक्षा वर आहे. तर इथे माझ्या कंडिशन तर नाही फुलफिल होते, म्हणून मी याला नाही बघत. दुसरं बघूया, शारदा मोटर दिसतोय. इथे मला दिसतं आहे, इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न टाईप पण दिसतं आहे मला. एक बुलिश एंगल्फिंग दिसतं आहे. रेड कॅन्डलला
ग्रीन कॅन्डलनी म्हणजे आपल्या ब्लू कॅन्डलनी पूर्ण कवर केलेलं आहे, म्हणजे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न पण आहे आणि माझा MACD पण स्ट्रॉंग सिग्नल देतो आहे मला. तर इथे माझ्याकरता एक चांगला पुलबॅक एंट्री असू शकते किंवा स्विंग अपॉर्च्युनिटी असू शकते. हाही मला चांगला स्क्रीनरमधनं स्टॉक मिळाला आहे. असे सध्या आपण 2 स्टॉक तर बघितलेत. तुम्हाला असे सगळे स्टॉक चेक करायचे या स्क्रीनरमधनं. स्क्रीनरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याकरता दिलेली आहे. तुम्ही हा स्क्रीनर तुमच्या वॉचलिस्टमध्ये सेव्ह करू शकता. तुम्ही जर इथे जाल तेव्हा स्क्रीनर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही इथेच केल्यानंतर तुमच्याकडे इथे सेव्ह बटन असेल, तुम्ही याला सेव्ह करून घ्या. म्हणजे तुमच्यासोबत इकडे तुमच्या शेअरमध्ये तो दिसून जाईल. फॉलोईंगमध्ये तुम्ही मला फॉलो करू शकता. मी जो क्रिएट केलेला स्क्रीनर आहे तुम्हाला तिथे दिसेल. तर असेच स्क्रीनर तुम्हीही तुमच्याकरता बनवा. तुम्हाला हा स्क्रीनर कसा वाटला, तुम्हाला या कंडिशन्स कशा वाटल्या? एकदम बेसिक फक्त एका इंडिकेटरवरनं बनवलेलं स्क्रीनर आहे, पण ट्रेडिंग इतकीच सोपी करता येऊ शकते. आपल्याला फक्त आपली राईट इंडिकेटर्स आणि आपल्याला हवं ते लावूया चार्टवर, जेणेकरून आपल्याला सोपं ॲनालिसिस करता येईल, ज्याने कॉन्फिडन्स वाढेल आपल्या ट्रेडिंगमध्ये. अजून काही नाही. जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण की मी तुमच्या कमेंट्सवरती पर्सनली उत्तर देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.